सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार. बोलतोय की मराठी सिनेमाने साऊथ इंडस्ट्रीशी बरोबरी केली पाहिजे आणि बॉलिवूडशी बरोबरी केली पाहिजे असं आपल्या एक चर्चा असतात बघा नेहमीच. तर आम्ही थोडीशी कारणं शोधली की बाबा काय साऊथ इंडस्ट्री म्हणजे काय, ती का मोठी आहे, बॉलिवूड म्हणजे काय. तर बॉलिवूडचं तर सोडून देऊ, कारण ते देशभराचं कलेक्शन असतं नाही का, देशभराच्या प्रत्येक राज्याचं मिळून ते असतं, त्यामुळे त्यांना आपल्याशी कम्पेअर करायला नको. पण साऊथ इंडस्ट्रीशी कम्पेअर केल्यानंतर कळतं की त्यांचं तर तेवढ्या राज्यापुरतंच आहे किंवा 4 राज्य त्यांची जी तमिळ, कन्नड, तेलुगू, मल्याळम अशी 4 राज्य मिळून एकत्र बांधली गेलेली. लक्षात आलं की तिथला कलाकार, तिथला लेखक दिग्दर्शक आणि तिथला सिनेमा हा तिथल्या मातीशी संबंधित आहे. तिथली माती आहे, तिथला भाषा, तिथलं पेहराव, तिथलं अन्न, तिथले अन्न पदार्थ हे त्यांच्या सिनेमातून दिसतात. कपाळाचा गंध दिसतो, लुंगी दिसते, देवदेवता दिसतात, त्याच्यावरची गाणी दिसतात आणि ती सुपरहिट होतात. आणि ती तिथं सुपरहिट झाली की जगभर पण सुपरहिट होत आहेत. मग थोडं आत्मपरीक्षण केल्यानंतर लक्षात आलं की निदान माझ्यापुरतं मी सांगतो, हे मी माझ्यापुरतं सांगतो की माझा सिनेमा मातीशी संबंधित होता पहिल्यापासूनच. देऊळबंद पहिला, मुळशी पॅटर्न, हंबीरराव, धर्मवीर सिनेमे चांगले सुपरहिट झाले. त्यामुळे मी तक्रार अशी करणार नाही की माझा सिनेमाला स्क्रीन मिळाल्या नाही, माझा सिनेमा बघितला नाही, कारण या आधीचे 5ही सिनेमे सुपरहिट झाले. हा ब्लॉकबस्टर ठरण्याचं कारण सांगतो. हे मी जर असतं तर कदाचित माझा विषय मराठी मातीचा असतो, मराठी माणसांचा असतो, पण मी त्या मराठी माणसांपर्यंत पोहोचत होतो का संपूर्ण महाराष्ट्रात. सायमल्टेनियसली साऊथ इंडस्ट्रीचा अभ्यास केल्यावर लक्षात आलं, अरेच्या हे तर पार त्यांच्या प्रत्येक गावात, खेड्यात, पाड्यात माहिती आहे, जात आहेत. मग या सिनेमाला मी असं ठरवलं की पुण्या मुंबईच्या बाहेर सिनेमा गेलाय कुठं. कलाकार मुंबईतला प्रीमियर, पुण्यातला प्रीमियर, ह्याच्या पलीकडे कुठं गेलेत, कुठल्या शहरात प्रीमियर झालाय, बरोबर की नाही. आणि म्हटलं अच्छा, कारण हे दिसतंय. मग मी यावेळी ठरवून असं केलं की मराठी सिनेमा रिलीज झाला की 4-5 दिवसांनी लेखक, दिग्दर्शक, कलाकार सगळे डिटॅच होतात. निर्माता बिचारा कलेक्शनच्या मागे आकडे बिकडे शोधत फिरतो. मी म्हटलं जेवढा वेळ मी शूटिंगला दिलाय तेवढाच किंवा थोडा जास्त वेळ मी पब्लिसिटीला पण देणार. आणि पुणे मुंबई सोडून जरा वेगळा महाराष्ट्र आपण बघू. पुण्यावरनं निघलो, पहिल्या 2-3 दिवसात अख्खा पश्चिम महाराष्ट्र केला. थिएटरची संख्या जरा जास्त आहे ना तिकडं. अख्खा पश्चिम महाराष्ट्र केला. प्रेस पण शिर्डीला पण घेतली होती आम्ही. शिर्डी, संभाजीनगर, नाशिक, नागपूर इकडं जरा फिरलो. आधी सिनेमाच्या आधी, सिनेमा रिलीज झाल्यावर पहिला पश्चिम महाराष्ट्र कव्हर केला. एक गाव तालुक्याचं जिथं थिएटर आहे, माझ्यासाठी आत्ता महाराष्ट्र कुठला, तर ज्या गावात थिएटर आहे असं मी बोलतो, कारण मी सिनेमा संदर्भात बोलतोय. सगळा पश्चिम महाराष्ट्र फिरल्यावर मी पुणे मुंबई घेतलं, कारण बिझनेस जर 100 कोटी झाला तर 70 कोटी हे पुणे मुंबईतून येतात. मग पुणे मुंबई फिरलो अख्खा. आणि मी 9 तारखेला रात्री निघालो नागपूरकडं. मग नागपूरला गेलो. नागपूरच्या सगळ्या प्रेस, तिथल्या थिएटर व्हिजिट केल्या, लोक खुश झाली. आणि मला कळलं की आलं इथं पण मराठी माणूस मोठ्या संख्येने येतोय सिनेमा पाहायला. आपण त्याच्याकडे जात नव्हतो. मी येणार हे कळलं, शो हाऊसफुल व्हायला लागले. मी तिथं परवा दिवशी गेलतो, 3 दिवस शो हाऊसफुल चालले. म्हणजे मी ते वाट पाहत होते की या ना आमच्याकडे पण. तिथून मी निघालो रात्रीचाच अमरावती.
अमरावतीला मुक्कामी थांबलो. सकाळी अमरावतीत प्रेस केली, अमरावतीतल्या सगळ्या थिएटरला व्हिजिट केल्या. तिथून निघलो, अकोल्याला गेलो, प्रेस केली, थिएटर व्हिजिट केल्या सगळ्या. तिथून निघालो, रात्री शेगावला गेलो, शेगावला थिएटर व्हिजिट केली. रात्री सुद्धा लोक वाट पाहत होती, हाऊसफुल. गजानन महाराजांचं दर्शन नाही घेतलं. का माहितीये? एवढा स्वामी भक्त, गजानन महाराज भक्त, यांना म्हटलं आत्ता आपण आपल्या सिनेमासाठी फिरतोय, सिनेमाच्या कामासाठी आलोय, म्हणून येता येता दर्शन घ्या असं व्हायला नको. गजानन महाराजांचं दर्शन घ्यायला सेपरेट जाऊ. आत्ता म्हटलं माझ्यासाठी मंदिर हे थिएटर आहे आणि माझ्यासाठी देव त्या थिएटरमध्ये सिनेमा पाहायला येणारा प्रेक्षक. म्हणजे इथं थिएटर आहे आणि इथं मंदिर आहे. मी यांना म्हटलं नको. जळगावला, जळगावला रात्री 11:30 वाजता फुल खचाखच थिएटर भरलेलं, 700-800 लोक प्रत्येक स्क्रीनला. त्या सगळ्या लोकांबरोबर बसलो. सिनेमा मी म्हटलं नाही आता इथंच थांबायचं, मुक्कामी आलोय ना, घाई करायची नाही. 700-800 लोक आलेत ना, आपण येणार म्हणून सिनेमा पाहिला. मी 800 लोकांबरोबर फोटो काढले, सगळ्या कुटुंबांबरोबर फोटो काढले. थांबून लोक खुश. तिकडनं जळगाववरनं अंमळनेरला आलो, अंमळनेरवरनं एरंडोलला आलो, एरंडोलवरनं पाचोऱ्याला आलो, पाचोऱ्यावरनं चाळीसगावला आलो, चाळीसगाववरनं धुळ्याला आलो, धुळ्यावरनं मालेगावला आलो, मालेगाववरनं मुक्काम करायला नाशिकला गेलो पहाटे 3ला. माझा पहाटे 3चा व्हिडिओ आहे. तिकडनं आज अख्खं नाशिक फिरलो. नाशिकमध्ये लोकांनी एवढं प्रेम म्हणजे येऊच दिलं नाही इकडं, त्यामुळं इथं 1.5-2 तास लेट झाला. तात्पर्य काय? महाराष्ट्रातला मराठी प्रेक्षक कलाकारांची वाट बघतोय. लोक जातच नव्हती. सिनेमा ब्लॉकबस्टर होण्यात आता बघा ना, 4 दिवस झालं कलेक्शन नागपूर, अमरावती, अंमळनेर इकडनं जास्त यायला लागली आता. म्हणजे लोक वाट पाहत होती. पुणे मुंबई तर देतच. आणि हे ठरवल्यानंतर म्हणजे करोडो रुपयाची गाडी आहे निर्मात्यांची. 100 कोटीच्या 80 कोटीला आलाय सिनेमा. आज 4 दिवस फक्त वडापाव आणि सामोसे खातोय. का तर तेवढीच गोष्ट गाडीत घेता येते. ते ह्यांना म्हटलं खायला जर कुठं बसलो तर अर्धा तास जेवण, 20 मिनिटं वेटर आणि हॉटेल मालक आणि त्याचे आलेले नातेवाईक ते, आणि आजूबाजूला जेवायला आलेले, आपला प्रत्येक ठिकाणी 1.5 तास जाईल. फोटो आणि हे सगळ्यात गाडीतनं उतरायचंच नाही, जेवायचंच नाही. जे का खायचं ते गाडीत, आणि रात्री मुक्कामाला गेल्यावर ते हॉटेल किंवा सकाळी तिथला नाश्ता. असं करत अख्खा महाराष्ट्र आम्ही फिरलो. आनंदाची बाब आहे की निर्माता स्वतः फिरला माझ्या बरोबर. बरं आता तुम्ही म्हणाल बरोबर आहे, पैसे तर मिळणार, फिरतायत, बरं तोही हेतू नाही. कारण निर्मात्यांनी पहिल्या दिवशी डिक्लेअर केलंय, ज्यावेळी माहित नव्हतं आम्हाला चित्रपट लॉस मध्ये जाणार आहे, 1 कोटी येणार आहे का 3 कोटी येणार आहेत. आता पिक्चर 80 कोटीवर आलाय आणि 100 कोटीवर आता पोहोचेल. पण निर्मात्यांनी पहिल्याच दिवशी डिक्लेअर केलं, या सिनेमातनं माझा खर्च जाऊन जो काही नफा होईल तो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पोरापोरींच्या शिक्षणाला देऊन टाकणार. सिनेमा 100 कोटीवर जायचं कारण हे असेल, एकतर हे फिरणं, हा दृष्टिकोन. हे सगळं घडतं ना साऊथमध्ये. तिथले नटनटे चॅरिटी करतायत. आता नटनट्यांचं मी बोलत नाही, कारण आम्हाला नटनट्यांकडे पैसेच नाही, चॅरिटी कोण करणार, आम्हाला चॅरिटीची वेळ येईल, बरोबर की नाही. पण आला ना एक निर्माता कैलास वाणी नावाचा, तो म्हटला की नाही पिक्चर शेतकऱ्यांवर केलता ना, त्यातनं जे उत्पन्न येणार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पोरापोरींच्या शिक्षणासाठी देऊन टाकणार. हेतू कदाचित ही कारण आहेत. त्या कारणांच्या आपण जवळ जाण्याचा या निमित्तानं प्रयत्न केला. आणि या सिनेमाचं यश
हे तुम्ही आम्ही सेलिब्रेट केलं पाहिजे. एक लक्षात ठेवा, 100 कोटी झाले 2 सिनेमे आहेत, बरोबर. तिसरा त्या दिशेने चाललाय आणि एक 92 कोटीवर येऊन थांबला होता बाई पण भारी देवा. आतापर्यंतच्या ऑल टाइम हिस्ट्रीमध्ये देऊळ बंद 2 आता 4थ्या नंबरवर येऊन थांबलाय. पण तुम्हाला माहिती आहे, हे यश सेलिब्रेट केलं पाहिजे तुम्ही आम्ही. याचं कारण काय माहितीये, आधीचे 3ही सिनेमे हे मोठ्या चॅनलचे आहेत. आधीचे 3ही सिनेमे हे मोठमोठ्या चॅनलचे आहेत. त्यांच्या माग पब्लिसिटीसाठी रोज पगार येणाऱ्या मोठमोठ्या यंत्रणा आहेत. त्या चॅनलनी एक फोन केला की सगळे सेलिब्रिटी बाईट देतात, इच्छा असो नसो, आणि सगळे मिळून झटतात, कारण चॅनल काम देतं सगळ्यांना. आपल्याकडे कुणी मोठा सेलिब्रिटी नाही, चॅनल नाही, कॉर्पोरेट कंपनी नाही, पब्लिसिटीसाठी हजारो माणसं नाही, कुणीही नाहीये. एकच गोष्ट आहे, अत्यंत प्रांजळ भावना असलेला निर्माता, मातीशी नाता असलेला लेखक दिग्दर्शक, एक मोहन जोशी तब्येतीमुळे बाहेर पडू शकत नाही. त्यामुळं या सिनेमाचं यश हे आजवरच मराठी इंडस्ट्रीतलं, हे बघा, इंडस्ट्रीतलं तर कुणी बोलत नाहीये, बोलतील का नाही मला माहित नाही, बरोबर की नाही. पण अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतंय, हे आजवरचं मोठं यश आहे, कारण हे कॉमन मॅनचं आहे. हा सिनेमा खऱ्या अर्थाने जाहिरातीने नाही चालवला, माउथ पब्लिसिटीने चालवला. देऊळ बंद बघितलंस का? अरे काय येडायस का काय तू? पिक्चर जाऊन बघ ना. अरे सिनेमा बघ तर. म्हणून हे यश मोठं आहे. ना सिटीवर करोडो रुपये खर्च, ना पिक्चरच्या निर्मितीवर करोडो कोटीत पिक्चर बनवला, 1.5-2 कोटीची आमची जी करायची असते ती, आणि आता जी थोडी वाढवली ती, एवढीच पब्लिसिटी आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने 10-12 कोटीचं प्रोडक्ट हे 80 कोटी आहे, म्हणजे प्रॉफिट मध्ये हे प्रोडक्ट आहे. म्हणून हे यश आम्हाला खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं किंवा मराठी माणसाचं किंवा मराठी चित्रपट सृष्टीचं यश वाटतं. ही एखाद्या चॅनलच्या मक्तेदारीचं यश नाहीये. खूप वर्ष झटत होते सिंगल प्रोड्युसर, म्हणजे दादा कोंडके असतील, महेश कोठारे असतील, यांच्यानंतर हे यश पाहिलंच नव्हतं मराठी फिल्म इंडस्ट्रीनी. तुझा पिक्चर आण रे, तू पळ रे, हे नाही घेणार. मुळशी पॅटर्न पाहिल्यावर म्हटले होते, असले पिक्चर चालत नाही, एकातले शेतीन गेली नाही, शेती इकायची नाही, शेती राखायची, काय घेऊन येतंय तरडे, कुणी घेतला नाही. म्हणजे बसलेले 2-3 टाय घालून बसलेल्या जर माणसांना वाटलं हा विषय चांगली, ही भाषा आपली या पॉकेटमध्ये चालेल, तेवढेच पिक्चर सिलेक्ट व्हायचे. जरा वेगळे चेहरे, जरा वेगळी भाषा, तुम्ही आम्हाला घोडे लावले तर आम्ही तुम्हाला बैल लावू, आणि बैल कधी एकटा येत नाही, जोडीने येतो नांगरा सकट. तर माझ्यावरती चिडली लोक, हे काय म्हटलं, हे काय म्हणजे हेच बोलतो आम्ही. अरे प्रवीण तुला काय कळतंय का, म्हणजे असा पिक्चर म्हणजे हे पिक्चर मध्ये असणार आहे. म्हटलं हा डायलॉग असणार आहे शेतकऱ्याच्या पोराचा. त्या बिल्डरला तो म्हणणार आहे जमीन घ्यायला आलेला, साहेब तुम्ही आम्हाला घोडे लावले तर आम्ही तुम्हाला बैल लावू, आणि बैल कधी एकटा येत नाही पण नांगरा सकट. तर मला हडहुड केलं. मुळशी पॅटर्न, शेतकऱ्यांनी जमीन ऐकणं बंद केलं. तात्पर्य काय, मातीचा वास असणारा सिनेमा चालतोय. आत्ता पण संगी पायगुडे, स्नेहल तरडे, 75 वर्षाचे मोहन जोशी, आणि ग्रामीण भागातला विषय, चावून चौथा झालेला विषय आत्महत्या, त्याला आपण वेगळ्या स्टाईलने आणला, कमर्शियल पद्धतीने आणला. खंडेरायाचं गाणं म्हणायला मुद्दाम मी आलो, कारण खंडेरायाचं गाणं म्हणणारा किंवा सवाई सर्जाच्या नावानं चांग भलं म्हणताना सवाई सर्जा तर माहिती पाहिजे.
जो हिरो नाचतोय त्याच्या चेहऱ्यावर भंडारावर शोभून तर दिसलं पाहिजे. म्हणून ते निर्णय घेऊन ते सगळे चेहरे बघा गाव खात्यातले आहेत. संभाजीनगरचे 3 नट आहेत, अहिल्यानगरचे 2 आहेत, नागपूरचे 3 आहेत. महाराष्ट्राच्या आडव्या पट्ट्यात फिरलो आणि नट काढले, रिझल्ट आला. ती पोरं आहेत बघा, ज्यांनी सिनेमा पाहिला त्यांना कळेल. जी पोरं आहेत माहिती नाही आहेत ही कोण आहेत, सापडूच शकणार नाही तुम्हाला तो चेहरा, कारण तो ग्रामीण भागात एकांकिका स्पर्धा करतात तिथून आणलेली पोरं आहेत. तात्पर्य काय, तर देऊळ बंदच्या यशात या सगळ्या प्रवासाचा वेगळ्या पब्लिसिटीचा वाटा आहे, वेगळ्या दृष्टिकोनाचा वाटा आहे. म्हणून कदाचित विदाऊट कुठला चॅनल किंवा कॉर्पोरेट कंपनी किंवा करोड रुपयांच्या जाहिरातीच्या शिवाय सिनेमा एवढा घरात पोहोचला. या सिनेमाचे ब्रँड अँबॅसिडर आम्ही नाही, मोठा सेलिब्रिटी चेहरा नाही, मी स्वतःला सेलिब्रिटी समजत नाही. या सिनेमाचे ब्रँड अँबॅसिडर ठरले. एकदा सिनेमा पाहिला की त्या माणसाने 10 जणांना बळजबरीने बघायला लावला, त्या 10 जणांनी अजून 100 जणांना लावला. त्यामुळे या सिनेमाचे जे ब्रँड अँबॅसिडर आहेत किंवा हिरो आहेत हा मराठी प्रेक्षक आहे. धन्यवाद.